हॅलो. सोळंके साहेब. बोला साहेब. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय. साहेब लक्ष्मण घोगरे बोलतोय धाराशिववरून. लक्ष्मण घोगरे. गोबरे. हा घोगरे साहेब. हा, आपलं बोला. 20 तारखेला साहेब मराठा समाजाचं अधिवेशन बोलवलंय सरकारनं 1 दिवसाचं. हो. तर त्या संदर्भात आपलं जरांगे पाटील साहेबाचा जो सगळे सोयऱ्याचा कायदा आहे ना, त्याच्यावर जरा लक्ष केंद्रित करून ते सर कायदा पारित व्हायला पाहिजे आपला. त्या संदर्भात आवाज उठवला. बोला की साहेब. गोबरे साहेब, आपण कोण आहेत म्हणजे काय म्हणजे आपण? सर्वसामान्य मराठा. हा, ठीक आहे. हा अधिसूचना सरकारने जाहीर केली आहे, त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन मागवलेले आहे. बर. आणि आता सरकारतर्फे हा प्रस्ताव विधानसभेत येण्यासाठी अधिवेशन बर. त्याच्यामध्ये सरकारचा ठराव असल्यामुळं हा तो एक मतानं मंजूर होईल. बर. नाही धरण्याचं काही कारण नाही. सरकारचं पण ते क्युरेटिव्ह पिटिशनचं आहे ना, 50% वरचं काय सगळे सोयऱ्याचं काहीच बोलायला सरकार तयार नाही. अगर पाटील साहेबाच्या सगळे सोयऱ्याचा कायदा आहे ना, ड्राफ्ट अधिसूचना आली आहे हे तुम्हाला माहिती आहे का? हा माहिती आहे ना, पण ते कायदा ड्राफ्ट अधिसूचना आली. ऐका हो जरा साहेब, कायदेशीर प्रक्रिया ऐका. एखादा ड्राफ्ट अधिसूचना आली म्हणजे त्याच्यावरती ठराविक मुदतीत सजेशन ऑब्जेक्शन मागवायचे असतात. ती प्रत्येक अधिसूचनेच्या बाबतीत तो नियम आहे. बर. एकदा अधिसूचना आल्यानंतर सजेशन ऑब्जेक्शन आल्यानंतर जी काही कॉम्पिटंट अथॉरिटी आहे, अच्छा, ती त्या सूचना आलेल्या लक्षामध्ये घेऊन त्याच्यावर निर्णय देत असते. आणि तो निर्णय झाल्यानंतर त्याचं कायद्यामध्ये लीगल कायद्यामध्ये त्याचं रूपांतर होत असतं. बर. तर आता ही सरकारतर्फे अधिसूचना आल्यामुळं त्याच्यामध्ये काही बदल होणं अपेक्षित नाही. हा ना, म्हणजे कायद्यातली प्रक्रिया आहे म्हणून सजेशन ऑब्जेक्शन मागवायचे असतात. बर. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार ते कायदा पारित होईल, त्याच्यात काय 200% कायदा पारित होईल, त्याच्यामध्ये काही शंका नाही. धन्यवाद साहेब. त्याच्या बाबतीत एक मतानं निर्णय होईल. कुणीही माई चालाल त्याला विरोध करणार नाही. धन्यवाद. केला तर तो मार खाईल त्या विधानसभेतच. धन्यवाद. तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे गोरगरीब मराठा समाजासाठी. आता काय भरपूर कष्ट, भरपूर यातना सोसले तो समाजाने. त्याचं तुम्ही बघितलेलं आहे. एवढा इमानदार माणूस भेटलाय समाजासाठी, त्याच्यासाठी जरा तुम्ही काहीतरी आवाज उठवा. नाही जरी सरकारने जरी काय बोललं नाही तर तुम्ही आवाज उठवा, आपले सर्व मराठा आमदार मिळून. तेवढीच अपेक्षा आहे सर्वसामान्यांकडून. नक्की उठवणार, 200% उठवणार, एक मतानं पास करून घेणार आणि कायद्यात रूपांतर होणार आणि एसीबीसीचं सुद्धा कायदा पास होणार. धन्यवाद सोळंके साहेब. धन्यवाद. ओके. जय शिवराय. काय नाव एकदा सांगा म्हणजे तुमचा नंबर फीड करून ठेवतो. लक्ष्मण घोगरे, धाराशिव. लक्ष्मण घोगरे प्रॉपर धाराशिवचे का? धाराशिव उपळे माकडाचे. उपळीचे आहेत? उपळे माकडाचे. माहिती, माझे खूप नातेवाईक आहेत तिथं, मी आलेलो आहे 2-3दा आमच्या गावामध्ये. अरे वा. ओके साहेब. ओके. सगळे नातेवाईकच आहेत त्या गावात. हो, टोपे साहेबांची सासरवाडी बी आहे आमच्यातले. ओके साहेब. धन्यवाद.